तुमचा जसा भाव आहे तशी भगवती तुम्हाला प्रसन्न होणार किंवा आशीर्वाद देणार. कोर्ट कचेरी किंवा नोकरी संबंधित किंवा व्यवसाय संबंधित सांसारिक अडचणी, आजारपण किंवा तत्सम काही गोष्टी या सर्वांना आशीर्वाद द्यायला भगवती सक्षम आहे. तर दशमहाविद्या सांसारिक गोष्टींवर नक्कीच तुम्हाला कृपा आशीर्वाद देतात. शक्य झाल्यास कामाख्या क्षेत्रामध्ये तुम्ही कामाख्याचं दर्शन घ्या. त्याच्यानंतर दशमहाविद्यांचं दर्शन घ्या. तिथेच आजूबाजूला कामाख्या मंदिराच्या आजूबाजूला दशमहाविद्यांचे मंदिर आहे. तर तिथे दर्शन घेऊन त्या महाविद्येजवळ पाणी आहे, म्हणजे जलकुंभ आहे. जिथे समजा काली महाविद्या आहे तिथे जलकुंभ आहे. त्यानंतर तारा आहे तिथे जलकुंभ आहे. प्रत्येक ठिकाणी जलकुंभ आहे. ते जल जर तुम्ही प्राशन केलं तर तुम्हाला त्या महाविद्येचा आशीर्वाद नक्कीच भेटतो. आणि आशीर्वाद भेटल्यानंतर, दर्शन केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या सांसारिक अडचणी, पारमार्थिक अडचणी किंवा ज्या तुमच्या समोर आत्ता तुम्हाला असं वाटतंय की हा आपला संकल्प आहे, आपल्या जीवनाचा हा उद्दिष्ट आहे, तिथं ते तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमचं कार्य नक्कीच सिद्धीत नेतील.